कसलं पण शक्ती प्रदर्शन 50 गाड्या पण नाहीये, 50 गाड्या पण नाहीये। नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेला शिमगा अद्यापही कायम आहे। नाशिकच्या जागेवर भाजपचा दावा प्रबळ झाल्यानंतर काल खासदार हेमंत गोडसे यांनी ठाण्यामध्ये धाव घेतली। त्या ठिकाणी 2 तास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर नाशिकच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि नाशिकची जागा ही आपल्यालाच ठेवावी अशा पद्धतीची आग्रही विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते दिनकर पाटील आहेत। काल मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलं आणि जागा आपल्यालाच ठेवावी अशी आग्रही विनंती केली आहे। आम्ही वारंवार सांगतो की भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहे, 100 पेक्षा जास्त नगरसेवक आहे। भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी ताकद असताना 2 वेळा हेमंत गोडसेंना निवडून दिलं। हेमंत गोडसे कोणती एक काम करत नाही, भाजपचं काम करत नाही, मतदारसंघात फिरत नाही। 10 वर्ष मतदारसंघात न गेल्यामुळे लोकांचा तीव्र विरोध आहे, तीव्र संताप आहे। आणि अहो इतका कृतज्ञ माणूस मी कुठेच बघितला नाही। ज्या मोदी साहेबांमुळे आपण निवडून आलो, ज्या शाह साहेबांमुळे आपण निवडून आलो, ज्या पक्षामुळे निवडून आलो, त्या पक्षाचे नड्डाजी साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, या अजितदादा असतील, यांचा फोटोसुद्धा अहवालामध्ये टाकला नाही। आणि आपण सांगा आपण काय म्हणून अपेक्षा ठेवायची? अजितदादा गटाकडून असेल, भाजपकडून असेल, आणि भाजपची एवढी ताकद असताना 2 वेळा ज्या व्यक्तीला निवडून देते नागरिक, तो नागरिक काही त्या नागरिकांची, त्या कार्यकर्त्यांची मुलाजमा ठेवत नाही। आता तसं होणार नाही, ही जागा भाजपलाच मिळणार, भाजपच लढवणार। पण काल मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं, ताकद अहो कसलं पण शक्ती प्रदर्शन 50 गाड्या पण नाहीये। आम्ही मला सांगा, पक्षाने सांगावं भाजपने मी 5000 गाड्या घेऊन जाईल। कसलं शक्ती प्रदर्शन? 50 गाड्या म्हणजे शक्ती प्रदर्शन असतं का? तेवढं पालकमंत्री होते, पालकमंत्री महोदयांना नाईलाजाने जावं लागत असेल, ते सुद्धा मला नाही वाटत की भाजपच्या विरोधात जातील। कारण त्यांना माहिती आहे भाजपने 2 वेळा यावेळी हेमंत गोडसेंना निवडून दिलं आणि हेमंत गोडसेंनी काही काम केलेलं नाही, मतदारसंघात फिरलेला नाही। मतदारसंघातच जाऊ द्यावं। नरेंद्र मोदी साहेबांचा यांचा जो माणूस फोटो टाकत नाही, त्या माणसाला भाजप कदापि माफ करणार नाही आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहणार नाही। जर हेमंत गोडसे हुशार असेल तर त्यांनी उभं राहू नये, त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे। भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, 400च्या पार जागा करायच्या आहे। भाजप एकही जागा घालवणार नाही। अजून सगळा तिढा सुटलेला नाहीये। भाजप त्यांचा पण शिंदेंच्या शिवसेनेचा पण दावा आहे, भाजपचा आपला देखील दावा आहे। काय भाजपची ताकद असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळेल। हा काही तिढा-बिढा नाही आहे। मोदी साहेब, शाह साहेब आणि नड्डाजी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब 100% भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय देतील, जनतेला न्याय देतील। कारण जनतेला इला काम करणारा खासदार पाहिजे, असा बिनकाम्याचा खासदार नकोय। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा जो आहे तो अधिकाधिक खरं तर रस्सीखेच जी आहे ती या जागेवरून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्ये नाशिकची जागा नेमकी कुणाला मिळतीये, भाजपला की शिंदेंच्या शिवसेनेला, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।